रत्नागिरी नागपूर हायवे असताना पुन्हा शक्तीपीठचा अर्थासाठी ही भूमिका आम्ही सगळ्यांनी म्हटली। तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराज आज आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा विषय मांडत असताना सत्तेतले आमदार सुद्धा खासगीत मला भेटतात आणि सांगतात तुमची भूमिका बरोबर आहे, या रस्त्याची गरज नाही। म्हणजे दहशत केवढी आहे की सत्तेतला आमदार सुद्धा बोलू शकत नाही, या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी या राज्यामध्ये निर्माण झाले। हे वातावरण लोकशाहीसाठी उपयुक्त नाही, लोकशाहीसाठी घातक असं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। जनसुरक्षासारखा कायदा आता आणला, त्याला आम्ही परखडपणे विरोध केला। काय कायदा या जनसुरक्षेमध्ये? आता आंदोलन करणं, काही अडचणीमध्ये तुम्ही नक्षलवादी ठरवायचे अधिकार हे सरकारला या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी चालू। शक्तीपीठच्या विरोधात या कम्युनिस्ट कार्यकर्ता गिरीश फोंडे नावाचा कार्यकर्ता या कोल्हापूर शहरामध्ये काम करत होता। 24 तासात त्याला नोकरीवरून काढायचं पाप या मंडळींनी त्या ठिकाणी केलं। म्हणजे कशा पद्धतीची दहशत या राज्यामध्ये आणण्याचं काम ही मंडळी करतात। आज आम्ही जागा झालो नाही तर उद्याचं भवितव्य आमचं अंधारातलं असणार। आज आम्ही निर्णय घेतला नाही तर उद्याच्या भवितव्याला आम्ही दोषी असो, हे मला मुद्दामून कार्यकर्त्यांना सांगायचं आहे। हे सगळं आम्ही उघड्या डोळ्याने बघत बसायचं का? हे जर सत्य असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची तयारी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल। या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भूमिका उद्याच्या भविष्यात आपल्याला घ्यावी लागेल। आज या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी देशभर संघर्ष करतात। त्यांना काय अडचणी येत नाहीत का? त्यांना काय नोटीस येत नाहीत का? ईडी मध्ये दिवसभर त्याला बसवून ठेवलं तर हा नेता या ठिकाणी खचला नाही, ताकदीने उभा राहिला। हे देशाला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम राहुल गांधींनी त्या ठिकाणी केलं।